आपल्या शेतात कष्ट करून कोणत्या पिकातून आपल्याला चांगला नफा होईल हे आता तरुण शेतकरी जाणू लागला आहे। त्यापैकीच एक शिर्डीतील सचिन गोंदकर या शेतकऱ्यानं आपल्या शेतात 1 एकर गोल्ड जातीच्या सीताफळाची बाग फुलवली आहे। यातून त्याला लाखोंचं उत्पन्न मिळत आहे। शिर्डीतील या सीताफळांना आता थेट गुजरात राज्यातून चांगली मागणी येते हे विशेष। सचिन गोंदकर हा शिर्डीतील तरुण दिल्लीहून MSc ॲग्री व PhD शिक्षण पूर्ण केलं। नंतर घरच्यांनी नोकरी करण्याचा सल्ला दिला किंवा वडिलोपार्जित लॉजिंग टूर्स अँड ट्रॅव्हल व्यवसाय सांभाळण्याचाही त्याला सल्ला दिला। मात्र आपण MSc ॲग्री शिक्षण घेतलं आहे, नोकरी किंवा व्यवसाय करायचा नाही तर शेतीच करायची, ती पण आधुनिकतेचा वापर करून, असं सचिननं ठरवलं। शेतात पारंपरिक पद्धतीनं घेतल्या जात असलेल्या गहू, सोयाबीन, मका या पिकांना चांगला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे कुठलं पीक घेतलं तर जास्त भाव मिळेल याचा त्यानं अभ्यास केला। सचिननं आपली आई उषा आणि वडील सोपानराव यांच्याबरोबर चर्चा केली। भुसार पिकांची शेती आपण आजपर्यंत करत आलोय, मात्र यातून सर्व खर्च वजा करत नफाही शिल्लक राहत नाही, त्यामुळे आपण आता फळबाग शेतीकडे वळालो पाहिजे असं त्यांनी सुचवलं। आई वडिलांनीही सचिनला फळबाग शेती करण्यासाठी होकार दिला। यानंतर सचिनने आपल्या शेतीचे माती परीक्षण केल्यानंतर आपल्या शेतीत सीताफळ बाग चांगली फुलेल हे पटलं। सीताफळाला बाजारभावही चांगला मिळत असल्याचं सचिनच्या लक्षात आलं। कुठल्या जातीच्या सीताफळाची लागवड करायची याचा शोध त्यानं सुरू केला। सध्या बाजारात गोल्डन जातीच्या सीताफळाला चांगली मागणी आहे। सचिननं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे गोल्ड जातीचे सीताफळाचे 380 रोपं घेतली। आपल्या 1 एकर क्षेत्रात 8 बाय 15 अंतरावर त्याची 2017 साली लागवड केली। ही बाग उभी करण्यासाठी साधारणतः 40,000 रुपये खर्च आला होता। सीताफळाच्या रोपांची लागवड केल्यानंतर झाड मोठे आणि त्याला फळ येण्यास साधारणतः 3 वर्षांचा कालावधी जाणार असल्याने या बागेत शेवगा, भोपळा असे आंतरपिके घेतली। या आंतरपिकांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न सचिनने घेतले। सीताफळ बाग उभी करण्यासाठी आलेला खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातूनच मिळाला असल्याचं सचिनने सांगितलं। ज्यावेळेस 4थ्या वर्षी फळ लागलं आम्हाला, पहिल्या वर्षी जो आता 1 एकर बाग आहे आपली, साधारण 380 झाडं आहेत। तर पहिल्या वर्षी आम्हाला माल पण खूप छान, म्हणजे जवळजवळ 2.25 टन माल आम्ही काढला पहिल्या वर्षी, म्हणजे 4थ्या वर्षी बागाच्या फळधारणाच्या 4थ्या वर्षी। मग तेव्हा भाव आम्हाला 80 रुपये भाव भेटला 4थ्या वर्षी। त्या वर्षी काय झालं, पाऊस चांगला होता, त्याच्यामुळं फळाची म्हणजे आपण म्हणतो पोचले चांगले फळं। आता ह्या वर्षी काय आलं, ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळं थोडा माल उशिरा पोहोचला, भाव पण चांगला मिळाला। म्हणजे असं काय आम्ही नाराज नाही, भाव कमी भाव मिळाला। 60-65 रुपये जागेवर आमच्याकडनं जवळजवळ गुजरातला माल जातोय सगळा, छान पैसे राहतात, तसं काहीही नाही। तर एक साधारण एकरी आम्हाला 3.5-4 लाख रुपये राहत आहेत शिल्लक, खर्च वजा जाता सगळं। तर आम्ही या फळबागे शेतीतून सीताफळाला जो निवडले त्यातून आम्ही आनंदी आहे। 2 पैसे राहतात त्याचा आम्हाला आनंद भेटतो। सचिनने लावलेल्या सीताफळ बाग मागच्या वर्षीपासून झाडांना फळ येण्यास सुरुवात झाली। मागील वर्षी 70 ते 80 रुपये प्रति किलो भाव मिळाला होता, तर साधारणतः 3 टन माल निघाला होता। मागील वर्षी सर्व खर्च वजा करत साधारणतः 4 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला होता। झाडांना फळ येण्याचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी 2 ते 3 टन माल निघण्याचा अंदाज आहे। एका फळाचे वजन 500 ते 600 ग्रॅम आहे। विशेष म्हणजे यावर्षी सचिननं लावलेल्या सीताफळांना थेट गुजरातहून मागणी आहे। या फळाला सध्या 60 ते 70 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे। यावर्षी साधारणतः सगळा खर्च वजा करत 3 ते 4 लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहणार असल्याचा दावा सचिन करत आहे। प्रशांत शर्मा, लोकमत डिजिटल, शिर्डी।